खऱ्या अर्थाने पाणी हा शेतकऱ्याचा जीवनाचा प्रश्न आहे। पुणे शहरात आज शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे आणि पुण्यातील गांधी पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा जो शेतकऱ्यांचा मोर्चा आहे तो निघालेला पाहायला मिळतोय। मोठ्या विविध मागण्यांसाठी यांच्याकडून हा मोर्चा जो आहे तो काढला जातोय। काय मागण्यांसाठी तुम्ही मोर्चा काढला? आमच्या मागण्या इतक्या सोप्या आहेत, सर्व शेतीमालावरल्या निर्बंध काढून टाका, म्हणजे निर्यात बंद्या काढून टाका कायमस्वरूपीच्या। आणि परदेशातनं जे तुम्ही आयाला परदेशातनं जे खाद्य पदार्थ खायला आलता, म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगेन की तेल आणतात शूड ऑइल, म्हणजे ज्याला गोड तेल म्हणू आपण, हे पुवा व्हायलंय, हे 155 लाख टन आयात केलंय। त्याच्यामुळे इथला शेतकरी तेल बियाचा उद्ध्वस्त झाला। म्हणजे सोयाबीन सूर्यफूल 7,000 विकत होतं, ते आता 4,000 विकतंय। मी कुठल्या स्थितीमधला भाव या हरामखोरांनी आयाती निर्यातीमुळे सगळे धंदा करतात। कांद्यामध्ये तर तस्करी करतात। निर्यात बंदी झाली आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम्स येतात? सगळे शेतकरी अडचणीत आले आहेत, किती आत्महत्या झाल्या आहेत, फार आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या। त्यांना यांच्याकडे दुर्लक्ष आहे, सगळ्यांचं दुर्लक्ष आहे। अशी 4 लोक आज आपतात, त्यांच्यात काहीतरी मग अशा अनेक संघटना करून फूट पाडतात आणि नंतर त्याच्यामुळे दक्षता घेतली जात नाही। नक्कीच तर निर्यात बंदी जी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कारण फक्त निर्यात बंदी सरकारी धोरण। निर्यात बंदीमुळे तुम्ही आज हे करताय, आंदोलन करताय, काय इशारा देताय याच्यामध्ये? याचं राज्यकर्त्यांना इशारा देतोय, उद्या 15 दिवसात आचारसंहिता लागणार आहे। तुम्ही समजू नका शेतकरी झोपलेला आहे। तुम्हाला गाव मत मागायला आला तर तुमच्या गाड्या फुटतील, तुम्हाला सुद्धा दगडाने मारतील, एवढा शेतकरी पिसळलेला आहे ग्रामीण भागातला। कुठून आलात तुम्ही, कुठून आलात आणि काय मागणी करताय? मी केसन गावामधून आलेलो, मी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी दुधाला भाव मिळावा म्हणून बऱ्याच वेळा मागणी केलेली आहे, परंतु भाव काय मिळत नाही। तर या देशामध्ये 65 लाख कोटी लिटर दुधाची विक्री केली जाते, परंतु वास्तविक पाहता 16% म्हणजेच 15,000 कोटी लिटर दूध उत्पादक होते। मग बाकीचं दूध येत आहे कुठून? याची शहानिशा सरकारने करावं आणि कॅन्सर मुक्त भारत करावा। खऱ्या अर्थाने भेसळने लोकांना खूप आजार जडलेले आहेत, पण सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे, आमच्या प्रमुख मागण्या आहेत। काय तुमच्या शेतीमध्ये काय पिकतं? आमच्या शेतीमध्ये टोमॅटो असतो, ऊस असतंय, बरेच माल असतात। निर्यात बंदीमुळे काय प्रॉब्लेम? निर्यात बंदीमुळे या ठिकाणी माल खूप पिकला जातो, त्याच्यामुळं त्या कांदा उत्पादक आहे ते हवालदिल झालेला आहे। केलेला खर्च सुद्धा त्या ठिकाणी निघत नाहीये, त्याच्यामुळं फेकून द्यावा लागतोय कांदा उकरड्यात फेकून द्यावा लागतोय। म्हणजे एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। आज लाईट रात्रोत लाईट इंचू साप सगळं शेतकऱ्यांना सहन करावं लागतंय। एवढं लबाड सरकार आहे, फसवा सरकार आहे, शेतकऱ्यांना नुसतं आश्वासनं देतंय आणि एक सुद्धा काम होत नाही। गेल्या वर्षी कांद्यावरती त्यांनी अनुदान दिलं, अजून 1 वर्ष होऊन गेलं तरी 1 रुपया अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। नुसतं आश्वासन देतं पुढे जाते। कर्जमाफीची घोषणा केली, अजून शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही मिळाली। एवढं लबाड सरकार आहे की ह्या महाराष्ट्राचं सरकार ही असं बुटाने हल्लं पाहिजे, ह्या लायकीचं सरकार झालेलं आहे। मोर्चा काढला तुम्ही, मोर्चानंतर हे सर्व प्रश्न सुटणार आहेत असं वाटतं का? प्रश्न सुटले नाही तर आगामी काळात तुमचं काय? त्यांचे संघर्ष करत राहू, ज्या वेळेस ते गावात मतं मागा येतील त्यावेळेस त्यांना बुटाने हल्लं पाहिजे, ह्या भाषेत सर्व शेतकऱ्यांना मी घोषणा देतो। आणि एवढा शेतकऱ्यांना त्रास झालाय की मापाच्या बाहेर शेतकऱ्याला दुधाला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही, कोणत्या गोष्टीला बाजार नाही, लाईट सुद्धा नाही आणि वर्ण निसर्ग सुद्धा कोपलेला आहे, पाण्याची सुद्धा सुविधा नाही। आज एक शेतकऱ्याला 10 किलोमीटरवरून पिण्यासाठी पाणी आणावं लागतं। मग हे सरकार काय करतंय? तिथं पाणी चांगलं आहे, तिथं कंपन्यांनी घाण केले पार, त्याच्यासाठी सुद्धा काय ना, पाणी प्यायचंच वांत झाले, पाणी शुद्ध राहिलंच नाही, कुठं तर लाईट पण नाही। विविध राज्यातील विविध भागातून हे सर्व शेतकरी जे आहेत ते त्यांच्या विविध मागण्यांसाठी आता त्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आता हा मोर्चा जो आहे तो थेट धडकणार आहे। मोनायनपुरे, सिविक मिरर।